बेसिकली कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी जांभी फॉरेस्ट एरिया आहे, पूर्ण वन विभाग आहे. त्या ठिकाणी 13 तारखेला सकाळी एक अननोन व्यक्तीचे प्रेत मिळाले आहे अशी माहिती मिळाली. प्रेत जे होतं त्याचा पॅन्ट आणि अंडरवेअर वगैरे काढून टाकली होती, फक्त वर शर्ट होता, डोक्यावर मार वगैरे होता त्याच्या. आणि अधिक माहिती घेतली असता गावामध्ये असं कळालं की तो राजू रामचंद्र पवार नावाचा व्यक्ती आहे, त्याची ती बॉडी आहे. आणि ज्या अर्थी त्याच्या अंगावर जखमी होते त्याच्यावरून हे स्पष्ट झालं की हा मर्डरचाच प्रकार आहे. व त्यामुळे तात्काळ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला CR नंबर 8/226 अनुषंगाने आणि BNS कायद्याच्या 103(1) आणि 238 सेक्शन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्या ठिकाणी LCBची टीम, डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक लॅब, त्याचबरोबर कन्नड ग्रामीणचे अधिकारी सर्व त्या ठिकाणी होते. ॲडिशनल SP, SDPO कन्नड ग्रामीण त्याचबरोबर आम्ही सुद्धा इथं भेटी दिल्या. एकंदरीत जो प्रकार होता त्याच्यामध्ये त्याची मृत्यू जो आहे तो बऱ्यापैकी निर्घृणपणे केल्याचं लक्षात आलं होतं. जवळपास 60 ते 70 लोकांना आम्ही वेगवेगळ्या अँगल्सनी तपासून पाहिले, विचारपूस केली. दुर्दैवाने तिथं फॉरेस्ट एरिया असल्यामुळे कुठलाही टेक्निकल आम्हाला आधार नव्हता, म्हणजे CCTV असेल किंवा मोबाईलचं मदत काही होत नव्हती आम्हाला. त्याचबरोबर गाव छोटं असल्यामुळे बाकी लोकंसुद्धा फार काही ओपनली बोलत नव्हते. परंतु नंतर जशी जशी माहिती मिळत गेली तसं तसं कळालं की ह्याचे अनैतिक संबंध तून झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तिथं मग तो जो व्यक्ती होता, जो मयत व्यक्ती होता, त्याच्या शेताच्या बाजूलाच एक शेत होतं. तिथं त्याचं राजू जोधा पवार नावाचा व्यक्ती, त्याच्या नावाचा शेत होता. आणि त्याची पत्नी आणि मुलगा हे सगळे एकत्र राहत होते. त्यांना जवळपास बाकी इन्व्हेस्टिगेशन चालू असताना पुन्हा टेक्निकल एव्हिडन्सेसच्या आधारावर आम्ही त्यांच्यावर पिन डाऊन केलं. आणि मग नंतर शेवटी काल सकाळी त्यांना ताब्यात घेऊन सगळ्यांना वेगवेगळ्या विचारपूस करून त्यांच्यामध्ये त्यांनी दिलेले जे जाब आहेत त्याच्यात कॉन्ट्राडिक्शन, कसे ते खोटं बोलत आहेत किंवा हे त्यांना समोर केल्यावर त्याची जी पत्नी आहे ती शेवटी फुटली आणि तिने सांगितली की हो, हा जो मर्डर आहे तो मी आणि माझा मुलगा या दोघांनी मिळून केलेला आहे. आणि त्याचं कारण म्हणजे हा कायम तिला, जो मयत व्यक्ती आहे हा कायम तिला त्रास द्यायचा, अनैतिक संबंधातून शारीरिक सुख देण्याबाबत तो मागणी करायचा आणि तिला त्याचा त्रास होत होता कायम. म्हणून तिने मुलाला सांगून ज्या 13 तारखेच्या सकाळी त्याला एका ठिकाणी जे घटनास्थळ आहे त्या ठिकाणी त्याला बोलवलं आणि तो व्यक्ती तिथं आला आणि तिच्यावर जोरजबरदस्ती करत असतानाच त्याचा मुलगा तिथून आला आणि त्यांनी लाकडाच्या ओंड्यांनी त्याच्या डोक्यावर वार केले, त्याच्या गुप्तांगावर वार केले आणि त्याला मारून टाकलं. यामध्ये महत्त्वाचं हे आहे की जो मुलगा आहे, यंग मुलगा आहे, सुशिक्षित आहे आणि दृश्यम पिक्चर किंवा आजकाल OTT चॅनल्समध्ये बरेचशा जी माहिती मिळते त्याच्या आधारावर त्यांनी पूर्ण प्रयत्न हे केला की कुठलाही पुरावा इलेक्ट्रॉनिक किंवा अदरवाईज कोणी प्रत्यक्ष साक्षीदार नाही राहणार, कसलाही डिजिटल पुरावा राहणार नाही याची पूर्ण हे केली. म्हणजे एवढं की त्यांनी त्याच्या आईचं सिम कार्ड जो आहे तो काढून स्वतःच्या मोबाईलमध्ये ठेवला, जेणेकरून सगळं कम्युनिकेशन तिचं बंद होऊन जाईल. घटनास्थळ मध्ये असताना सुद्धा बाकी त्यांनी खूप, जे की मी डिटेल्स आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे म्हणून सांगू शकणार नाही, परंतु त्यांनी हे पूर्ण प्रयत्न केले की कसलाही डिजिटल ट्रेल यामध्ये राहणार नाही, जेणेकरून पोलिसांना बेसिकली जरी आम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कळालं तरी सुद्धा हा जो व्यक्ती आहे, जो आरोपी आहे, महिला आणि तिचा मुलगा, त्यांचा वडील एक सरकारी नोकर होता. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याआधी आम्हाला 100% खात्री करणं गरजेचं होतं. त्याच्या आधारावर मग जेव्हा आमची खात्री पटली इतर टेक्निकल एव्हिडन्सेसच्या आधारावर, मग नंतर हे उलगडा झालेलं आहे. आणि याचं सर्वस्वी श्रेय जे आहे ते आमची जी टीम आहे LCBची
PI इंगळे, API इंगळे घुगे, आमचे PI राजपूत, त्याचबरोबर SDPO कन्नड आणि कन्नड ग्रामीणचे इन्चार्ज सुपरवायझरी ऑफिसर्स म्हणून आमचं काम तर सुपरविजन करणं आहे, परंतु हे ग्राउंड लेवलवर जवळपास 8 दिवस नॉनस्टॉप झटत होते आणि शेवटी हा गुन्हा उघडकीस आला. सरकारी डिपार्टमेंटमध्ये तिथं काम करतो. त्याचा प्रायमरी त्याचा इन्व्हॉल्वमेंट आहे असं दिसून येत नाही. त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा आहे. टर्निंग पॉईंट काय आहे? टर्निंग पॉईंट टेक्निकल एव्हिडन्सेस आहेत, ते जास्त डिटेल सांगता येणार, बट एवढं नक्की की जे तो सांगत होता मुलगा की मी या ठिकाणी गेलो, मी त्या ठिकाणी गेलो, मी जेव्हा ही सकाळची घटना होती त्यावेळेस मी ह्या भागात नव्हतो, ते सगळे आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार सुद्धा मिळाले ज्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब हा इथे असत होता, त्याची आई इथे होती, तो कॉन्ट्राडिक्शन आणि मग बाकीचे जे काही टेक्निकल एव्हिडन्सेस आहेत त्याच्या आधारावर. मृताच्या कुटुंबाला याच्या संबंधाची कल्पना होती? तशी कल्पना नव्हती त्यांना. नाही, तपासातच नाही. हे तपासात टेक्निकल एव्हिडन्स तर सोडलाच नव्हता म्हणजे, तरी पण तोच टर्निंग पॉईंट आहे. टेक्निकल एव्हिडन्स तर काही सोडला नव्हता म्हणले आरोपीने, पण तोच टर्निंग पॉईंट ठरला नेमकं कसं आहे काय ते मी हे करेन. त्या गोष्टी हे कसं आहे माहिती आहे का, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की OTT चॅनल्स आणि आपण जे काही बातम्या देतो त्याच्या आधारावरच मग आरोपी जे आहे ते हुशार होत जातात. त्याचा डोकं मग त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या अजूनही एवढं मात्र नक्की की आम्ही एक पाऊल पुढे आहोत आणि तो पुढे पाऊल राहावा म्हणून तुम्ही जास्त नका. काय करतो धीरज? हा धीरज मुलगा आहे, शेती करतो. 24 19 वर्षात. पण दुसरा गोष्ट त्याला कमी दिसतं, त्याला एकदम जाड काचेचा चष्मा आहे, त्याला पाहिल्यावर तो एकदम स्टुडियस आणि हे वाटतो, पण बिल्ड चांगली आहे त्याची. मला वाटतं तो बॉक्सर वगैरे काहीतरी किंवा मार्शल आर्ट्स मध्ये पारंगत होता. सो ओव्हरऑल असं प्रथम ह्याच्यात वाटलं नाही की हा असेल, पण मग बाकी जी काही बॉडीची जी परिस्थिती होती त्याच्यावरून हे नक्की लक्षात आलं की हे एक माणसाचं काम नाही, 2 किंवा 3 असू शकतात आणि त्याचबरोबर ते बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतील असं त्याच्यामध्ये हे होतं. घटना जेव्हा झाली सर त्याच्यानंतरही त्याच्या वडिलांना म्हणजे ही माहीत होतं की ह्या दोघांनी असं केलेलं आहे किंवा असं वडिलांना नव्हतं. पण नंतर मग तिने त्याच्या मुलाला जेव्हा सांगितलं की असा असा हा त्रास आहे तेव्हा मग दोघांनी मिळून तो करतो. कर्मचारी असेल ना? हा मलेरिया आरोग्य सेवक आहे. मलेरियाचा जो असतो ना, मलेरिया डिपार्टमेंट म्हणतात, पण त्याला सगळे डॉक्टर म्हणून ओळखतात. गावात सगळे डॉक्टरच आहेत. वंदनाचं वय किती सर?